तो बाकडा पूर्ण येतोय, हे पूर्ण येत आहे. सगळं आलं पाहिजे ना इथपासून तिथपर्यंत. हा, हे दिसत आहेत, यांची गॅरंटी आहे. त्या बाकड्याची पण गॅरंटी आहे. मधल्या 3 माणसाचे चेहरे दिसणार नाहीत ह्याची गॅरंटी आहे. ऐकलं का? या तिघांचे चेहरे दिसणार नाहीत याची पण गॅरंटी आहे. हाल सुने दिल वाला हाल सुने दिल वाला सीधी सी बात न मिर्च मसाला करके रहेगा कहने वाला दिल का हाल सुने दिल वाला दिल का हाल सुने दिल वाला सीधी सी बात न मिर्च मसाला करके रहेगा कहने वाला दिल का हाल सुने दिल वाला Bluetooth mode. महत्वाचं आहे लक्षात घ्या. हे थोडं त्यांनी बिघडवून दिलं ना, तसलेच कंट्रोल नाही. काय बोलता? पुढे काय चालू आहे आपलं काय हे बघा. मी बंद होता तुम्ही चला. हे फक्त टेस्टिंगसाठी लावतोय. चालेल चालेल. माईक लावून पण चेक करा. तो होतो पण एकच एक आणलाय माईक. चला ना, हे माईकला आपण तुमचा किती वेळ लागते? ते पण झालं पाणी नाही चालणार नाही, टेबल खराब होईल. आपल्याकडे आहे ते फक्त खालचं आणा. खालचं लवकर या, 2 मिनिटं हो. हे आणायला पाणी कसं घेणार मला सांगा तुम्ही. ते वाकडं करण्यापेक्षा पाणी नको अजिबात हलकं घेऊन हलकं.
आज
मी आज पुरा बिझी आहे सकाळपासून. आमची सासूबाई इकडे 2 वर्षासाठी आली आता. बघितलं ना मी. मग काय ते काढू आले होते ना सोडायला. काढू बोलले काय आहे की नाही घेऊन आलो दुपारी. इकडे कॅमेरा आहे, ज्याला काम करताना दाखवायचा चेहरा त्यांनी इथे बघा. ही जागा रिकामी करायची तर स्पीकर उचलून द्या. दुसरीकडे हलका एकदम. पाणी पाजायला मला पहिला त्याच्याकडे सोडतो वापरायला. कॅमेरा आहे तेवढंच लक्षात.
एक डिश आहे. अरे घे ना यार. काम काय झालं होतं? जर हे घे. हा यार. पुढे घ्या. एक प्लास्टिक एक ट्रे पाहिजे. एक बटाटा पाहिजे. मोठी नाही तर बॉक्स मध्ये आम्ही जमा करू. टेन्शन नको येऊ. पाणी जास्त भरू नका. अर्धा अर्धा ग्लास भरा. कचऱ्याला काय इकडे टाका नंतर उचलून घेऊ. इकडे काय खड्ड्यात टाका नंतर उचलून घेऊ. इथे टाका कुठे नाही. हा कागद नाही नाही हा याकडे सगळ्या पावडा ठीक आहे. कचऱ्यात नको उचलून घेऊ. हो शिंदे हो ये का कोणाला हे घ्या याच्यात टाका. हे खोका हे टाका बरं. हे बोलतात तिकडे येतील पियाला. हा मग ठीक आहे. मग द्याल मी दिले. काय पाणी बी लागेल पोचवणार तुम्ही करा. हो मी दिले आणि द्याल. नाही नाही ठीक आहे. जाऊ दे, सोडून द्या. पाणी पाहिजे तिकडे या. तुम्हाला घेतलं का तुम्हाला दोघांना? आता सेवेसाठी हजर तुम्ही घ्या. मी खाल्लो. बघा हो हो घ्या घ्या. रेट घ्या. खात नाही. खाल्लं ना मी.
काही लाभत नाही खाना पाहिजे हो मला आवडती काय पाहिजे चहा आणायला पैसे द्या चहा आणायला पैसे काय नाही पाहिजे जरा. आहेत का बस पैसे नाही हा 200 रुपये काय त्यांना राहणार नो. हे आले ते पाणी पाणी मी घेतलंय बरं तुम्हाला काय तुम्ही खाल्ले का पहिले तर आईच्या चहा कोणी आले लोकांना होऊन ठेवले बसाची खावा नाही तू पण बसानी खावा ना मी बघतो टाकून आलं नाही काय बसानी तुम्ही खाल्लं का मुला तुम्ही नाही खाल्लं इथे बसा की काय जागा पाणी पाहिजे तुम्ही घेतला का हे आणलं बरं झालं
ते बोलतात बाटल्या आणू का बाटल्या बाटल्या तरी पण एक बाटली भरून आणली ती पण आता पाणी आहे वरती. नाही त्यातला संपला आता उरला तर आपलं झाडाने टाकून देऊ त्याला उरेलो तुम्ही घ्या का? तुम्ही घ्या हॅलो FM mode. हॅलो हॅलो पाणी पी. खानापूर साहेब जरा बोला 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 आवाज समजेल कसं आवडतात हॅलो हॅलो आहे पुरेस आहे. काय झालं? ए बाबू तुम्ही खाल्लं का खातो आम्ही. चैन से हमको कभी आपने बैठने न दिया. देशपांडे म्हणतात. नाही तुम्ही शांत बसून देत नाही असं ते बोलताय. नाही नाही देशपांडे म्हणतायत मला बसायला देत नाहीये. आता कार्यक्रम आपण सुरू करतोय. मस्तपैकी 34 जणांची उपस्थिती आहे आणि छान आहे. तर आपले ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे सर्वे सर्वा देशपांडेंना विनंती करतो इथे उभे राहा. हा 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 जा. कॅमेऱ्याला कामाला तर सगळ्यांना माहिती चेहरा माहिती आणखी काय काय मला का. हो हा चला चालून द्या. पहिला प्रथम एक मिनिट आहे ना घेऊन द्या. शिरकरांना घेऊन द्या मला. सर्व सहकार्याला पाठी लावून द्या. शुभेच्छा. हा बाजू हा ठीक आहे. आपण आता कार्यक्रम केला हा होता. आले. आपण आता गेले 10-15 दिवस सगळे जण या गार्डन मध्ये आपल्या लाईट घेऊया. बसण्यासाठी आपण स्वच्छता केली, मेहनत केली. त्याच्यासाठी हा श्रमपरिहार आहे थोडासा. म्हणजे आता आपण जे अल्पश्रमार केलं भजी केली ते आहे. आता आपल्याला हा जो कार्यक्रम आपण हे जे गार्डन तयार केली त्याला केलं, काही लाईट घेतली. लोकांनी लाईट थोडंसं घेतली. विचारलं ते तुम्ही केलं काय केलं कसं केलं. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आम्ही 1 तारखेला या. आम्ही नवीन वर्षाचं स्वागतही करणार आहोत, श्रमपरिहारही करणार आहोत आणि तुम्हाला त्यावेळेस आपण उभे राहू ना. आम्ही काय केलं आणि कोणाची मदत घेतली तुमचा हिरो आला. ते तुम्हाला आम्ही स्पष्ट करतो. हे सांगण्यासाठी मी त्यांना बोलवलं होतं. का आले नाही का नाही आले ते सोडून द्या. परंतु तुम्हाला एक सांगतो की ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस आपल्याकडे ते आता जे मंत्री निवडून आलेले आहेत खरी बरेच लोकांना माहिती असेल. परत मी सांगतोय की त्यांनी विचारलं तर तुमच्या काय अडचणी आहेत काय आहेत. त्यावेळेस आपल्या इथे एकदा नाही 3 जण 3दा त्यांचे प्रतिनिधी आले होते आणि आपण त्यांना सांगितलं फक्त आम्हाला ही गार्डन करायची आहे. ऐका हां आपण त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की आम्हाला फक्त गार्डन पाहिजे. देतो म्हणाले. पण तत्पूर्वी आपण काय केलं आपण जेव्हा रस्त्यावर बसत होतो आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की रस्ता किती अरुंद आहे. आपण नको एवढं. आपण तिथे जेव्हा बसायचो त्यावेळेस प्रत्येक गाडीवाला यायचा आणि त्याला 2 व्हीलर पार्क करायला जागा नव्हती मिळत नव्हती. त्याच्यानंतर धुळीचं साम्राज्य होतं. आपण सिनियर सिटीजन आहोत. पोल्युशनचा आपल्याला त्रास होतो. त्यावेळेस आपण ठरवलं होतं की आपण इथे गार्डनमध्ये बसूया का असा आपण दुसरा विचार केला होता. आणि 2-3 दिवसांनी आपले काही
कार्यकर्ते त्याने डिसिजन घेतला आजच करायचे, कोणाला न कळत त्या तिघा चौघांनी सगळे बेंच आणले, इथे बेंच लावले. नाही मी त्यांची नावंही सांगतो कारण त्यांनी खरोखर मेहनत घेतलेली आहे. त्यांची नावं घेतो. त्यांनी झटपट कामं केली, सगळं हे केलं, बेंच लावले, नंतर साफसफाई केली. तुम्हाला आम्हाला बसणं उतरण्यासाठी जे बघा ना ते पायरी केलेली आहे ते केलं, सगळं ह्या लोकांनी केलं. त्याच्यानंतर मग आपलं ठरलं की ते लाईट लावाय, कारण संध्याकाळचं इथे बसायला थोडा काळोख जास्त सोय येत होती. तर मग आपणच कॉन्ट्रिब्युशन काढली होती, आपल्याकडे पैसे होते. त्याच वेळेस आपल्या इथूनचं शाखा प्रमुख आहे तोंडाला मी करून देतो. त्याच्यानंतर त्यांचं जे कोण इंडस्ट्रियल जो कोण म्हणतात ते देवकाते ते आले होते. तुम्ही कशाला करता, आम्ही करणार वगैरे असा वाद झाला. वाद नाही, थोडं नाही, आम्हीच करणार आम्हीच करणार आम्हीच करणार असं चाललं होतं. म्हटलं ठीक आहे तुम्ही करा, पण आम्हाला लवकरात लवकर करायचं. आजच्या 1 तारखेच्या आत आम्ही करायला सुरुवात. आम्ही जमलो होतो सगळे इथे, आमचे सगळे सिनियर सिटीजन, आणि तेवढ्यात ते आले 5-6 जण. तुम्ही करायचं नाही, मीच करणार. आणि त्याने लगेच मटेरियल वगैरे सगळं आणलं आणि त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यापासून 11-11:30पर्यंत संपूर्ण करून दिला. जवळजवळ 15,000 रुपये ह्याला खर्च आलेला. तेवढा खर्च आपल्यालाही जमला नसता, म्हणजे आपण केलं असं पण तेवढी क्वालिटी नसते. ते केलं आपण, सगळं केलं. त्याच्यानंतर त्यांची अजून काही ते आपल्याला प्रॉमिस केलेलं कमीत आम्ही हे करून देऊ. तर ते सांगण्यासाठी मी आज फेडरेशनच्या लोकांना बोलवलं होतं, कारण शेवटी उद्या 1-2 वर्षांनी तेच मालक आहेत आपल्या सोसायटीचे. त्यांना असं वाटायला नको की आपण परस्पर करतोय. आता ते कोणी आले नाहीत, प्रत्येकाला सगळ्यांना निरोप दिलं ते कारण कोण आले नाही. आहे रे आहे इकडे इकडे आहे इकडे. हे बघा, हे आपल्या ह्या इथे सगळ्या ही गार्डन झाले, स्वच्छ झाले. गेले 3-4 दिवस आयरेने खूप प्रयत्न केले. त्यांनी त्यांचे ज्या का पार्टीचे लोक आहेत त्यांना बोलवलं. त्या दिवशी 7 ते 8 जण आले. थोडासा गोंधळ झाला होता पण तो आयरेने सगळं निस्तरला. आणि जे तुम्हाला मी सांगितलं ते झटकन आमचं काम झालं, क्वालिटीचं काम केलं. त्याच्यासाठी पहिल्यांनी सगळ्यांनी आयरेचा देतो. आता मगाशी तुम्हाला मी सांगितलं की हे जे काम केलं तर हो लाडू पाटील कुठे आहे? लाडू पाटील इकडे येतोय. नाही तुम्हाला एक सांगतोय, ज्या लोकांनी खरोखर मेहनत घेतली खूप, हे लाडू पाटील. त्याच्यानंतर शिंदे या हां. त्याच्यानंतर शिरकर या. आणखीन एक तुम्हाला सांगतो, आता सांगतोय ना, सुनील राणे या. गायकवाड. आणखीन तुम्हाला एक सांगतो, अण्णा नाईक एवढा नाही ऐका. अण्णा नाईक या ग्रस्ताने ज्या दिवशी ठरलं इथे काहीतरी लेवलिंग करायची, 6 किलोच्या बॅगा, किती 6 किलोच्या बॅगा ह्या ग्रस्ताने उचलून आणल्या. त्यांनी ह्या अण्णा नाईकांचं जास्त कर्ज हे करतो आम्ही. त्याच्यानंतर आमचे एफचे चौधरी ह्या ना, चौधरी तेच नाही अण्णा नाईक तुम्हाला माहिती आहे ना, पूर्वी एक सिरियल होती रात्रीचा खेळ चाले, त्याच्यातले अण्णा नाही. आता तुम्ही विचारा शेवंता कुठे आहे, आता विचारा शेवंता कुठे आहे, ते त्यांनीच कुठे माहिती आहे. आता गडप केले त्यांनी 5-6 जणींना गडप केले होते ना, त्यात ते केलेले हे त्याचे अण्णा नाही. आणि अहो आहे पुंडे या. हे बघा, चुकून एखादं नाव राहण्याची शक्यता आहे, कोणी राग नका म्हणून. त्याच्यानंतर हरीश म्हात्रे आणि आमचे साळवी, जे उमेश साळवी, त्यांना ती खरी बायपास झालेली आहे, पण ते सुद्धा खाली येऊन बसायचे त्या ह्याच्यात. खरं त्यांना डॉक्टरनी सांगितलं ते येऊ नका. ह्या सर्व लोकांनी अतिशय मेहनत घेतली, त्याच्यामुळे हे चांगलं. आज तुम्ही बघा
सकाळी याल तुम्ही, सकाळी बघा तर ही संपूर्ण गार्डन स्वच्छ झालं. त्याच्या बाहेर हा कुठे कैलास, कैलास म्हणून एक गार्डन घेतलं हो घ्या. कैलास हा बघा, सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा जो मुलगा आहे कैलास, हा कैलास याला बागेची माहिती आहे, गार्डनिंग कसं करायचं माहिती आहे. आम्ही जेव्हा त्याला हाक मारतो तो लगेच स्वतः काम करतो, काही अपेक्षा न करता. कारण त्याला या बागेबद्दल त्याला स्वतःची आत्महत्या आहे, तो आत्महत्या करतो, स्वच्छ करतो. आता तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे फेडरेशनच्या लोकांना ज्या बोलवण्याचा मागचा उद्देश म्हणजे पाईप आहे आपल्याला बिल्डरने सांगितलं पाईपापर्यंत तुमची हद्द आहे, आम्ही करू. पण जर ते करत असतील बागेपासून त्या एंडपर्यंत ही बाग चांगली, तुम्ही काय फंड देणार आहात, काय करणार आहात, नाहीतर आमची आयरे आहेतच. हां, माझं काय म्हणणं, आयरेला त्रास देण्यापेक्षा आपलंही स्वतःचं काहीतरी त्यात योगदान पाहिजे. त्याच्यामुळे हा आम्ही प्रोग्राम अरेंज केला होता. फक्त हा नाही हा बघा, हा कैलास, संपले संपले हा कैलास मेहनत केली, करतोय आणि एक पैशाची अपेक्षा ना करतोय. बघा आज सगळे गेले पण हा थांबलेला आहे. दत्तात्रयाला सुद्धा तो रात्री 11पर्यंत थांबला तर सगळे कामं करत होता, असा हा कैलास आहे. आणि एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस आपल्याला प्रताप सरनाईकच्या माणसाने आश्वासन दिली होती, आश्वासन आम्ही हे करू ते करू करत, इलेक्शन झालं त्यानंतर आपल्या त्या एका सिनियर सिटीजनने त्यांचा जो खास मनुष्य शेट्टी त्याला फोन केला, हो सूर्यवंशी नाही अहो ह्याला ना थोडं सांगतो ना, हे सूर्यवंशी तुम्हाला एक सांगतो, आता तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे राजकारणी आश्वासन देतात, करतील न करतील हे आता सगळ्यांना माहिती आहे, आपण करतील. फक्त ह्याने त्यांना विचारलं तुम्ही आश्वासन देताय का, करणार का, काय बोलले मला, त्याला थोडे गश लागतात, एखादा डायरेक्ट विचारायचं ते ह्याने दाखवलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा निवडून आले तेव्हाही त्याचं अभिनंदन केलं आणि त्यांनी विचारलं काम करणार का, तेव्हा त्याने सांगितलं नक्की काम होणार. आमचा एक प्रतिनिधी म्हणजे आयरी आहे, त्यांना आम्ही सांगून हे आपलं काम झालेलं आहे. तर असे आपल्याकडे सगळे सिनियर सिटीजन काम करणारे आणि प्रत्येकाकडे कला आहे. हो आरती आहे ना. आणखी एक सांगतो तुम्हाला, बहुतेक जण करतातच पण आरते आणि तुषार कैराटकर डीचे हे ईचे यांनी आता आठवड्यापूर्वी आपल्याकडे मेडिटेशनचा क्लास घेतला. इथे आपण 3 ते 4 दिवस मेडिटेशन केलं होतं. आपल्या सिनियर सिटीजनच्या व्यतिरिक्त आपल्यात इन्व्हॉल्व झालेले एकमेव हे आहेत आरते, म्हणजे त्यांना आवड आहे, त्यांनी बघितलं, ते सांगतात ना की तुम्ही इथे बसलेले आहात, जाताय त्यांना बघितलं ना तर आम्हाला फार बरं वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं की सिनियर सिटीजन बसलेत. हां, हे त्यांनाच वाटतं. असं आज आरते ना, आज आरतेले उद्या आणखी 10 आरते ते घेऊन येतील, आमची तेच अपेक्षा आहे. तर आता काय असो, आपण तर आता त्या लोकांची जे वाट बघितलेली आहे, आपण भजी खाऊन घेतलेली आहे, सगळे घेतले, आता चहा पाणी. आता फक्त मी आयरेला सांगतो की पुढचं तू इथे काय कर, आम्हाला फक्त गार्डनचंच करायचे, बाकीचे जे कामं आहेत ते आमची फेडरेशन बघेल. पण ही गार्डन आहे ना, एक लक्षात ठेवा, गेले 4-5 वर्षे झाले आपल्याला काय बसायला जागा आहे, नाही लहान मुलांना खेळायला जागा, कुठल्याही बिल्डरनी कमिटमेंट केलेल्या ज्या आहेत अम्युनिटीज आपल्याला काही दिलेत का, नाही दिलं. हे आपण या 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 हो या या इकडे इकडे या चहा आहे ना, या चहा प्यायला, नाही नाही या ना, अहो या ना, अहो या ताई या, नाही नाही आता आहे ना, आपल्यालाच
काही गोष्टी ह्या स्वतःला करायच्या आहेत, जेवढं जमेल तेवढं. उगीच हा एवढंच बोलतो. आता बघू आणखीन कोण आलं तर ठीक आहे. बघा हा कोण खाते भजी खाते बरं की सावकाश आते हा ते काय आहे देशपांडे असे होते ना, मग त्यांना तिकडे पाठवलं. तुम्ही थोडासा अनुभव असेल का सांगा. आता हे इचे आहेत ना, काय होतं इथे इचे त्याला आते आधार आहेत, ते नाही त्यांच्या कमिटीवर आहे, त्यांनी फेडरेशनवर आहे. आपल्या सहा सोसायटीतले सगळ्याला बोलवलं थोडंसं हे होतं. पाहिजे. पण एक ग्रस्त आलेले आहे, तर त्यांच्या हातात मी माईक देतो, ते बोलतील. सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्वांना तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि तुमचा जो उत्साह आहे ना, हाच आम्हाला नेहमी आम्हाला पण उत्साहित करत असतो. म्हणजे ज्यावेळेस आम्ही इकडनं जातो येतो त्यावेळेस तुमचं वाढदिवस सेलिब्रेशन म्हणा किंवा कुठलं एखादं ह्याचं सेलिब्रेशन म्हणा, ते एवढं छान होत असतं. ते बघूनच मला वाटलं की काहीतरी कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला द्यावं, काहीतरी तुम्हाला सेवा द्यावी, म्हणून मी मेडिटेशनसाठी तुम्हाला हे करत होतो. आणि आज तुमच्याकडे सेलिब्रेशन आहे म्हटल्यावरती आज करण्यात काय अर्थ नाही आहे. उद्या परत आपण ट्राय करूया. उद्या आपणच असू तर आपण हे करून घेऊ. आणि मेडिटेशन का तर आपण आपल्याशीच कधी बोलत नाही, म्हणजे आपण कधी शांतपणे स्वतःशीच बोलत नाही, स्वतःशीच आपण कम्युनिकेट राहत नाही. म्हणून मेडिटेशन करावं असं माझी स्वतःची इच्छा आहे. आणि तुम्ही प्रतिसाद दिला ही मोठी गोष्ट आहे. आणि आपण असंच साथ पुढे चालू ठेवूया. तुमचं आणि आमचं चालत राहील. आणि अजून लोक येत राहतील, अजून लोक त्यांच्याप्रमाणे आपलं सेवा देत राहतील, हीच विनंती. थँक्यू. आईर साहेब. आपणा सर्वांना आज नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीत जावो तुम्हा सर्वांना, आपणाला सर्वांनाच. तसंच आता साहेबांनी तर लय स्तुती केली माझी. मी काय तेवढा मोठा नाही आहे, फार छोटा माणूस आहे. साहेब म्हणाले की आहिरे साहेब साहेब नाही, मी तुमचा मुलगा समजा मला. असं काय आहे की काका दिसले का आम्हाला, म्हणजे इथं बसतात. आरती साहेबांनी सांगितलं की याचं आमच्या वडिलांचे वगैरे आम्हाला आठवण होते आणि त्यांना काहीतरी करावं म्हणून मी हे करतो. आणि मी सरनाईक साहेबांचा कार्यकर्ता आहे. आता आमचे साहेब कॅबिनेट मिनिस्टर झालेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना बोललो तुम्हाला काय लागेल तर सांगा, त्या माध्यमातून जेवढं होईल माझ्याकडनं तेवढं मी करून देणार. त्यांनी सांगितलं लाईटची व्यवस्था पाहिजे, त्यांना लाईटची व्यवस्था करून दिली. आता त्यांनी सांगितलं की बाबा इथं आम्हाला बसायला एक ज्येष्ठ नागरिक कट्टा पाहिजे, कारण की पावसाळ्यात बसता येत नाही, तो आपण तेही करतोय. तसंच आता मी मांडणी केलेली आहे की बाबा इथे आम्हाला गवत वगैरे लावून ते पण आपण करण्याचा प्रयत्न करू. पण कसं आहे की थोडं वाढत जाणार आहे ते. आणि तसेच आमचे म्हणजे विभाग प्रमुख भगवान देवकाते यांनी लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे. आणि आमच्या नगरसेवक आहे पूर्वेश सरनाईक आहे आणि आशाताई डोंगरे यांच्या माध्यमातून इथे काही तुम्हाला पाहिजे असेल, अजून कोणाला काय अडचणी असतील, त्यांनी सरळ मला बोललं तरी काही प्रॉब्लेम नाही. कुठल्याही गोष्ट असू द्या, पोलीस स्टेशनपासून कसल्या असेल तर सांगा, आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तसेच कोणाचं मतदार यादीमध्ये नाव नसेल तर त्यांनी सरनाईक साहेबांच्या ऑफिसला येऊन फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि रहिवासीचा पुरावा या 3 गोष्टी घेऊन ते नाव ट्रान्सफर पण करून देतील आणि तुम्हाला ट्रान्सफर किंवा नवीन टाकायचं ते पण करून देतील. याच्या सोय. आणि तुम्हाला रॅशन कार्डामध्ये काय करायचं आहे, उत्पन्न दाखला काय काढायचा आहे, डोमिसाईल काढायचं आहे, तर सरनाईक साहेबांच्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये केलं जातं. इकडं तिकडं तुम्हाला फिरायची आवश्यकता नाही. तिथे आल्यावर तुमचे पेपर बोके असतील तर तुम्हाला भेटणार. एवढं आहे, एवढं बोलतो. आणि अजून काय जर तुमचं असेल तर सांगा,
म्हणजे आता माझे वडिलांसारखे सगळेजण जे बोलणार ते आपण करण्याचा 100% प्रयत्न करू एवढे मी आश्वासन देतो आणि माझं 2 शब्द समजवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अयो नाही नाही आहे रे आहे रे आमच्या ज्या देवकाते कोण भगवान देवकर यांनी जे काम केलेलं आहे ना त्यांना तू आमच्या सर्वांच्या तर्फे सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या तर्फे तुम्ही केलं पण त्याच्याबद्दल अभिनंदन किंवा थँक्स. हां काल बोललो पण आता कसं सगळ्यांच्या समोर बोलतोय ना हां तेवढे जरासा. आणि जे आपल्या लोकांचं अजून कोणाची नावं नसतील आपल्या मतदार यादीमध्ये ते आपण आवश्यक एक तिचं बोर्ड लावूया आणि त्याच्यानंतर सगळ्यांना आमच्या त्याचं नाही सगळ्या हां ते तू हे कर. काय माहिती आहे का, मी इथे कॅम्प लावणार होतो. तो कॅम्प असा होता की इलेक्शन कमिशनचे माणसं येतील आणि पटकन होतं. आपल्याकडून जो आपण ऑनलाईन करतो त्याला थोडा उशीर लागतो. त्यांनी केलं का फटाफट होतं. पण त्या कॅम्पसाठी ते लोक लई बिझी आहे त्याच्यामुळे कॅम्प होत नाही आहे. त्याच्याकरता आपण व्यवस्था केली आहे सरनाईक साहेबांच्या ऑफिसला. आपण इथे पण कॅम्प लावतो पण आपल्याच मुलाला प्रशिक्षण देऊन आपलेच मुलं काम करतील अशा पद्धतीने चालू आहे. ते होणार आहे पण जरी कोणाला लवकरात लवकर पाहिजे तर त्यांनी सरनाईक साहेबांच्या ऑफिसला गेलं काही नाही फक्त पेपर घेऊन जायचे लगेच होऊन जाईल. हां ठीक आहे. आणि बघा तुम्हाला सांगतो एवढी मोठी तुम्ही सगळ्यांना एक प्रश्न करतो मी. एवढी मोठी आपल्याकडे 960 फ्लॅट आहे बरोबर आहे. 960 फ्लॅटपैकी आपल्याकडे किती मतदार असतील ह्या ABCDEF मध्ये किती मतदार असतील? 350 पण नाही आहे 230 आहे. तुम्हाला हे पण सांगतो मी आजच्या कंडिशनला. हा लोकांची नावं इकडे तिकडे असतील पण ह्या हपटाऊन ह्याच्यामध्ये आता मी त्याच्यामध्ये पण काय केलं की आपले नाव हे दळवी चाळमध्ये जात होते. त्याच्यासाठी मी काय केलं इलेक्शन कमिशनच्या ऑफिसलाच गेलो होतो. तिथं बसलो मी त्यांना सांगितलं की बाबा असा प्रॉब्लेम आहे. मग आपण काय केलं की त्यावेळेस फक्त D1 तर चालू होतं तर A विंग B विंग C विंग आणि D विंग हे सेक्शन पाडून घेतलेले आहे. तुम्ही जर ऑनलाईन बघितलं तरी तुम्हाला दिसणार ते मी करून घेतलेलं आहे. आता E आणि Fचं एक सेक्शन बनवतो म्हणजे आपलं हे ते पण काम होऊन जाणार ते पण करू. पण कसं आहे की ते इलेक्शनचं काम गव्हर्नमेंटचं काम आणि 6 महिने थांब भरपूर म्हणजे त्रास होतो त्याला करायला. तर बघू आपण लवकरात लवकर करून घेऊ सगळ्यांचंच. हां ठीक आहे काका बोला ना. ज्येष्ठ नागरिक कार्ड का दिलेली ना त्यांनी इकडे पंतप्रधानांनी 70 वर्षाची जी वरची माणसं आहेत आणि त्यांना 5 लाखापर्यंतचा विमा त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि ते हॉस्पिटलायझेशन दिलं. हां आयुष्य पण मला प्रश्न माझा आहे की नुसतं कार्ड मिळून आणि ते मला पण प्रत्यक्ष त्याचं हे कसं होणार नाही. मला पण हे बघा काय माहितीये का पंतप्रधानांनी आयुष्यमान कार्ड काढलं पण ज्या हॉस्पिटलमध्ये जातात त्या हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे कार्ड चालत नाही. बरोबर आहे. हा प्रॉब्लेम लय मोठा प्रॉब्लेम आहे. असं नाही की आपल्या जिथे काय होतं जर एखाद्या हॉस्पिटलने काम केलं ते ऑपरेशन केलं किंवा काय केलं त्या माणसाला जर पैसेच भेटत नसेल तर तो कशाला काम करेल. तर त्या हॉस्पिटलवाल्यांचे बिल दिले जात नाही. हां गव्हर्नमेंटमध्ये येत नाही त्याच्यामुळे ते बंद आहे. खरं ते सांगतो तुम्हाला कारण की खोटं बोललात काय नाही. आम्हालाही भरपूर हे आलेले आहेत तुमचे आयुष्यमान कार्डवाल्यांचे सांगतात भरपूर पण होत नाही म्हणजे काही इम्प्लिमेंट होत नाही. हा प्रॉब्लेम आहे. पण सध्या अजून तरी नाही चालू झालेलं आहे ते कुठेच आणि करत पण नाही कुठलं हॉस्पिटलवाले पण घेत नाही आहे. त्याच्यामुळं सोल्यूशन देखो PM ऑफिस से होना चाहिए हो. नहीं आप लोगों को क्या करना है आयुष्मान कार्ड को जो हॉस्पिटल मैंने फ़ोन किया था वैतरी एक्सेप्ट नहीं करता सिद्धिविनायक एक्सेप्ट नहीं करता लेकिन अगर गवर्नमेंट से फैसिलिटी मिल रही सब्सिडी मिल रही तो क्यों नहीं एक्सेप्ट करता है. ये कुछ ना कुछ तो उसका सोल्यूशन होगा ना. या तो कोई एक गवर्नमेंट का मैकेनिज्म होता है कहाँ पे कंप्लेन करें वहाँ कंप्लेन करना पड़ेगा ना.
यूपी में हो रहा, मैंने खुद देख के, मैंने अपना हॉस्पिटल देख के आया, मैंने खुद अपने ससुर का किया हुआ है, माधेर ला का किया। आई सर्जरी हुई इनकी 2-3 कैंडिडेट की हुई है, एक्सेप्ट कर रहे हैं, बनारस, देवरिया, गोरखपुर सब एक्सेप्ट कर रहे हो। 2 दिन हॉस्पिटल में नंबर देता हूँ, फ़ोन करिए कि भाई ये कैंडिडेट हो, बोला हाँ ठीक है एक्सेप्ट करता साहब, मैं आपको हॉस्पिटल का नाम भी देता हूँ। तो यहाँ क्यों नहीं कर रहे हैं यहाँ पे? मैं बैतली में गया, बैतली बोलता नहीं एक्सेप्ट करता हूँ। तो कुछ ना कुछ मैकेनिज्म होगा ना यहाँ पे एक्सेप्ट करने का। ये हम नहीं कर सकते, ये गवर्नमेंट से ही प्रेशर जाएगा। अभी क्यों नहीं कर रहे हो? जब गवर्नमेंट उनको फैसिलिटी दे रही है तो फिर क्यों नहीं एक्सेप्ट कर रहे हो? हम लोग कहीं नहीं कर सकते। यांचा बरोबर आहे, पहिले स्टार्टला झाले ऑपरेशन, आता होत नाही आहे। यूपी बिहारचं मला माहीत नाही है, अभी नहीं हो रही। क्यों? अभी देखो, मैं सिद्धिविनायक डॉक्टर है, गीते साहब से मैंने बात किया, उन्होंने क्या बोला, अरे हमने किया ऑपरेशन, उसका पैसा अभी तक नहीं मिला है, तो मैं और कैसे बढ़ा लूँ? हॉस्पिटल तो चलना चाहिए। यह यहाँ पे प्रॉब्लम है। अगर आपको कुछ ऑनलाइन है तो आपको सब जन कंप्लेंट करेंगे, और क्या है, आप भी ढूंढो, मैं भी ढूंढता उसका कुछ, किधर कंप्लेंट कर सकते हैं, क्या है, आप लोग भी ऑनलाइन देखो काय है, तो आपण प्रयत्न करू ना। मी सरनाईक साहेबांच्या माध्यमातून बोलतो, मी त्यांच्याबरोबर। हां ठीक आहे, मी सरनाईक साहेबांशी बोलतो या बाबतीत। तुम्ही मला एक ॲप्लिकेशन दिलं तर वेल अँड गुड, मी माझ्या पद्धतीने बोलणार साहेबांना, आजच बोलतो की साहेब असं असं आहे आणि हे आता पण ते आउट ऑफ आहे, आज नाही आहे। हां मी बोलतो त्यांच्याबरोबर, बोलतो आणि आपण ह्याच्यावर पण प्रश्न करू। पण काय माहिती आहे का, प्रत्येकाचं म्हणजे आपलं माझं जसं काम आहे, प्रत्येकाने बघा काय काय होतं। आप भी जरा ऑनलाइन देखिए किधर कंप्लेंट कर सकते क्या। रजिस्टर्ड है वहाँ पे, गवर्नमेंट की साइट पे जाएंगे आप आयुष्मान कार्ड में, तो वहाँ पे कौन कौन सा हॉस्पिटल रजिस्टर्ड है, तो वो को उनको एक्सेप्ट करना चाहिए। अगर एक्सेप्ट नहीं कर रहे तो उनके खिलाफ कंप्लेंट लॉन्च करना चाहिए। इम्पैनल्ड क्यों वहाँ पे? ठीक है, लेकिन अपन वो भी करके देखते हैं, अब कैसा करना है, क्या करना है, वो करेंगे, बरोबर। मैं भी कल के डेट में आपको फ़ोन करके बता दूंगा, मिश्रा जी ये प्रॉब्लम है, मेरे को जितना मालूम था नॉलेज मैंने दिया, आपको जितना नॉलेज है, आप किधर कंप्लेंट करना है, कैसा कंप्लेंट करना है, मेरे को बोलो, किससे बात करना है, अपन बात करेंगे। हाँ नाही, पहिली गोष्ट म्हणजे बघा, मी कुठला पक्ष बघा, शाखा प्रमुख आहे मी, शिवसेनेचा आहे, सर्व एकनाथ शिंदे साहेबांना मानतो, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, असं काही ज्याने त्याने आपला पक्ष बघावा असं काही हे नाही आहे की बाबा शिवसेना आहे म्हणजे शिवसेना, असं काही नाही। हा शिवसेनेचा काम करायचं, बघा जो काम करणारा माणूस असेल त्याला प्रोत्साहन द्यायचं, त्याला हे करायचं, आपलं हे आहे, बरोबर। काम केलं तर लोक ऑटोमॅटिक देणार, हे आहे, बरोबर। कारण आपण जर वोटर असू तरच आपल्याला पॉलिटिशियन भाग होणार आहे। जोपर्यंत आपण वोटर नाही तोपर्यंत आपल्याला कोणी पॉलिटिशियन भाग देणार नाही। ज्यावेळेस कळेल की आपल्याकडे 4000 मतं आहेत त्यावेळेसच आपली पावर राहील ना। त्यामुळे आपली मतदार कार्ड इकडे घेऊन येणं महत्त्वाचं आहे। एकदम म्हणजे परफेक्ट आहे त्यांचं म्हणणं, बरोबर आहे। कारण की आपले मतदारच नाही, साहेब माझ्याकडे लिस्ट आहे, मतदार यादी दाखवतो मी तुम्हाला, नावासहित काढलेले आहे, बघ या माणसानेच काढले, काय प्रमोदनेच काढलेत तर नाव, अशा हाय। पण कमी मतदार असल्यामुळे तो आपल्याला जास्त काय माहिती आहे का, आपल्याला प्रेशर टाकूनच काम करू, व्हॅल्यू जर वाढवायची असेल आपली तर आपल्याला मतदार नाव नोंदणी करणं गरजेचंच आहे। मतदान कोण कोणाला करतं, कुठे करतं, कोणी, ते गोपनीय आहे, बरोबर आहे। ते आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, आपलं नाव नोंदलं गेलं पाहिजे, एवढं माझी तरी विनंती आहे, सगळ्यांनी करावं। माझा एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला, 1 मिनिट। आपले सीचे सेक्रेटरी प्रमोद आहे पुढे, नंतर या ते इकडे या। मला तुमच्याकडे आमचा एक प्रॉब्लेम असा आहे, म्हणजे आता तुम्ही दोघं आहात पण सगळे असे आहे, ही गार्डन केलेली आहे पण या गार्डनला कोणी पाणीच देत नाही। तो बघा, तो जो मुलगा आहे ना, तो सगळ्या सोसायट्यामध्ये फिरत असतो, त्याला पाणी नाही। आता उन्हाळा चालू झाला आहे, आता 2 दिवसांनी जर पाणी नाही मिळत ते झाडं मरतील। तर फेडरेशनला सांगा तुमची काय भांडणं असेल ते घाला चुलीत, पण पाणीचा प्रॉब्लेम करा ना। हां नाही ऐका ना, तो शकत नाही आहे, पण आम्ही काय करू, आम्ही ना फेडरेशनमध्ये हा मुद्दा उठवू। ऐका एक
हे कसं झालं सांगू ना, हा महिना 2 महिन्याचा हा वणवण करतोय. हे फेडरेशनला म्हणजे ना सरकार कामापेक्षा होत झाले. सरकारमध्ये तुम्ही जेव्हा 2-3 वर्ष जाता ते होत नाही. एक आम्हाला हे बघा, आम्ही एक तुम्हाला असं सांगतो, जर तुम्हाला फेडरेशनला जमत नसेल तर आम्ही सगळे सिनियर सिटीजन, त्याची आमची कपॅसिटी आहे की आम्ही खालनं पाणी आणून भरू. नाही, एक तुम्हाला सांगतो, अरे ऐक इथे आहे ना, आम्ही बसतो तर आम्ही सिनियर सिटीजनला सांगितलेले आहेत, त्यांची नातवंडे जेव्हा शाळेतून येतात ना तेव्हा आम्ही त्यांना सांगतो बालद्यातनं आपल्या त्या बाटलीचं पाणी घाला त्यांना. त्याच्यामुळे इथली जी 5-6 झाडे आहे ना त्यांना पाणी मिळते. हे शेवटपर्यंत आहे. काय कल्पना आहे? हा मला ईनी कधीही आपलं टॉयलेट बंद केलेलं नाही आहे. ओके, ईचं टॉयलेट सगळ्यांसाठी सुटलं आहे आणि नाही बंद असतं पण नाही, त्यांना चावी असते. चावी असते. आम्ही सगळ्यांना चावी देतो. आम्ही कोणालाही चावी मना केलेली नाही. दुसरी गोष्ट, जर खरंच पाहिजे असेल पाणी तर आम्ही द्यायला तयार आहे. मी आजच सांगतो, म्हणजे ईकडनं मी तुम्हाला आजच सांगतो की जे पाणी पाहिजे असेल तर आत्ता द्यायला तयार आहे. पण एकच प्रॉब्लेम काय होणार आहे की ईमधनं इथे पाणी आणणं थोडंसं त्रासाचं तुम्हाला होणार आहे. ओके, दुसरी गोष्ट, जे मागचं गार्डन आहे त्याला पाणी ईमधनंच जातं. सगळं पाणी मागच्या गार्डनमध्ये ईमधनंच पाईपनी हां नाही, पण ते काय झालं आहे, तो त्याचा गार्डनच नाही आहे ना. त्या गार्डनला आम्ही पाणी दिलं होतं, म्हणजे पाईप टाकूनच दिलं. हा नाही, हा गार्डनर नाही आहे. हा इव्हिंगचा आपल्या अपटाऊनचा तो अपटाऊनकडनं आहे का? कोण आहे? कोण एक मिनिट मी तुम्हाला की सांगतो. म्हणजे हे गेले 1-2 महिने हा आम्हाला नेहमी सांगतो, कारण आम्ही बसतो म्हणून. एपचे लोक पाणी देतात. त्यांनी मला सांगितलं की एपचे कोणतरी ग्रस्त आहे तर ते 3 वाजता उभे राहतात, 3:30 वाजेपर्यंत मला पाणी देतात. आता इथून तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना, ते तुम्ही जे म्हणता तो पाईप शॉर्ट आहे आणि एवढी झाडं आहेत ना त्याला पाणी पुरत नाही. आता जे खाली जे पाणी आहे तिथे जे आपल्या त्या खालच्या पंपात आपण जे भार फेकतो ना ते, तर मी काय म्हणतो तुम्हाला, ह्याच्यावर काय सोल्युशन निघेल का? खालचे जे पंप ट्युलू पंप आणून किंवा काय करताय? नाही, मग मी काय म्हणतो, हे हा जो आहे ना विषय तुम्ही फेडरेशनचा आहे ना, हे बघा काढा ना, ते नको ते बाकीच्या गोष्टी काय का, ती झाडं तर जगली पाहिजेत ना. तुम्ही फेडरेशनचे लोक आहे ना, आमच्यापैकी कोणालाही बोलवा की ज्यांना थोडंसं नॉलेज आहे ते करा ना. तुमच्या कधी मिटिंग होतात काय नाही होत ना ते काहीच कळत नाही, आउटपुट काहीच येत नाही. मग बघा, मग कसं काय होणार? मग आम्हाला एक सांगा, फेडरेशनचा हात वर करा की आम्ही काही करू शकत नाही. आहे रे ना. आता काय माहिती आहे का, फेडरेशन आहे. आता काय माहिती आहे का, आरती पण एकटा डिसिजन घे, हा पण एकटा डिसिजन, मी पण एकटा डिसिजन घेऊ शकत नाही. तर कसं काय करतो आपण माहिती आहे का, प्रत्येक विंगच्या कमिटीने आपापल्या हे करा आणि एक दिवस प्रत्येक विंगने दिलं तरी झाडं जगते. बरोबर आहे? हां, तर तो एक पर्याय आहे. तर प्रत्येक विंगच्या कमिटीने निर्णय घेऊया की बाबा एक दिवस झाडांना तुम्ही पाणी द्या, एक दिवस. म्हणजे ते 7 बरोबर विंग आहेत ना आपल्या, 6 विंग आहे, 6 दिवस पाणी. नाही कोण आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आपण भरपूर पाणी वेस्टेज होतं, आपण आउटसाईडला नाल्यामध्ये सोडतो. ते पाणी जर बिल्डरला जर बोललं तिकडे सोडू शकतो, तो एक प्रयत्न करूया. काय बरोबर? एक मिनिट, कैलास तुला काय काय प्रॉब्लेम आहे गार्डन बद्दल ते थोडं बोलशील? दुसरं मला कसलंच कमी नाही, फक्त पाण्याचं कमी आहे बस. पाईप आहे ना? अजून काय पाहिजे? अजून काय ना? ओके ठीक आहे. आता हा विषय आहे ना, बघा आरती साहेब आहेत, मी आहे आणि हा आहे, तो विषय आम्ही प्रत्येक कमिटीशी थोडं बोलून घेऊ.
आणि एक एक दिवस प्रत्येकाचा फिक्स करू, बाबा तू तिथून पाणी घेत जा. जर पाण्याची व्यवस्था नसेल तर आम्ही तुला एक नॉब काढून देऊ त्याच्यातनं, मग त्याच्यातनं पाणी घेत जा. पाईप काय माहिती का, एवढं टाकणार ना, तुला पाईपच लावायला लागणार आहे. बरोबर आहे, फक्त तेवढं पाईप तुला अरेंज करायला लागेल ना. अरेंज झाला मला पे कर, आम्ही अरेंज करून देऊ. हां ठीक आहे, वेस्ट नाही झाली त्याच्यात. नाही नाही अरे हा असं असं झालं. 2 मिनिटं जाऊ द्या. तुम्हाला हा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे खरोखर म्हणजे कोणालाही तसं आहे, सिरियस आहे. हे जर नाल्याचं पाणी पंपाने खेचून घेता येईल का? कारण नाल्याचं वाहतं पाणी एकदम खराब नाही. वास येणार त्याला, वास येतो भरपूर. अच्छा आहे नाही पण ते ह्याचं आहे ना. अच्छा मग ठीक आहे, तो ड्रॉप करूया आपण. हा असं करा ना, ह्याच्यावरनं काहीतरी मार्ग काढा. पण काय करू, नाल्यात जे पाणी नाही नाही नाल्याचं जे वेस्ट आपण आपलं जे P2चं पाणी आहे ते पाणी इकडे कसं आणता येईल त्याचा प्रयत्न करू. कारण की तिथं पंप आहे, फक्त आपल्याला पाईपाचा जो काही बघू काय करायचं ते कसं डिसिजन घ्यायचं. हां ते आपण तो एक प्रयत्न करूया, म्हणजे कोणाला त्रास होणार नाही. हां आणि खरंच काकांनी जो मुद्दे काढले, खरंच मला म्हणजे काय त्यांच्यात किती धन्यवाद करावं मला हे नाही आहे. काकाने चांगलं म्हणजे इथं नियोजन करून सगळं काही व्यवस्थित करतायत. काका तुम्ही असेच काम करत जा, एवढं मी तुम्हाला हे करतो. अरे बाबा धन्यवाद नाही, आम्ही इथे नेहमी चर्चा करतो. हा जो मुलगा येतो आणि आमच्याकडे अगदी फक्त रडण्याचं बाकी राहतो, कारण त्याचं या झाडावर त्यांनी लावले, त्याच्या त्या झाडावर त्याचं प्रेम आहे. ते तो सांगतो काका पाणी नाही मिळत, पाणी नाही मिळत. मग आम्ही एक काय ते केलं की आता डोक्यात आज होत नाही की आमचे जे सगळ्या सिनियर सिटीजन असेल प्रत्येकाने एक झाड दत्तक घ्या आणि येताना रोज पाण्याची बाटली आणण्याने त्याला करा. ऑल्टरनेट हाच होता ना. असंच आम्ही एक ठरवलं होतं. पण आता तर तुमच्यासमोर आता खरोखर सांगतो, आता आयरेने काही जी कामं केले आपल्याकडनं का होत नसेल तर त्यांच्याकडनं करून घेऊया. कारण हा महत्त्वाचा झाडं जगलीच पाहिजे. आपल्या अख्ख्या हापटाऊनमध्ये काही डॅमेजमेंटच्या गोष्टीच नाही आहे. म्हणजे आपण फक्त ब्लॉकमध्येच राहतो, रस्ते फक्त ब्लॉक झालेले आहे. मुलांना खेळायला जागा नाही, लोकांना बसायला जागा नाही, गाड्यांना ट्रॅफिक नाही. तुम्ही जर इथे बघाल ना तर आम्ही संध्याकाळी बघतो लोकांच्या मारामाऱ्या झाल्या चालतात त्या गाड्या पार्किंगवर. त्याच्यासाठी आम्ही आमचे बेंच आत आणले, पण निदान 12 तरी आणखी राहतील गाड्या. हां आमचा उद्देश तोच आहे. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला एक होतं हे पाण्याचा प्रॉब्लेम तुम्ही जरा सॉल्व करा की जसं ह्याला खरोखर ह्याची धावपळ चालते. हा आहे ना तिथे थांबतो दुपारचा. हां हे तू पहिलं पाण्याचं तुम्ही आहे ना, कारण आता मार्च नंतर उन्हाळा वाढेल वगैरे आणि झाडं जगणार नाही. नाही आता बघू ना, आता त्यांच्या आपण त्या बॉल त्यांच्या कोर्टात टाकलेला आहे, ते करतील. हे बघा आपण नाही होणार ना, पॉझिटिव्ह आपण अप्रोच होऊन याच्यात नाही झालं ना. ऐका आम्ही जर तुम्हाला ह्याला म्हणतो तुम्ही नाही झालं तर आम्ही सगळे सिनियर समर्थ. आज आमच्याकडे 2 होते, तिथून 50 झाले. घ्या 55 वाढत चालेल. नाही रे आम्ही रजिस्ट्रेशन हो नाईक कुठे नाईक हे या हे गेलं ते रजिस्ट्रेशन करायला. तो अरे बा सरकारी खाते आहे. अरे त्यांनी जे एवढे नियम दाखवले आता अहो हे स्वतः गेले ते वारकरी भवनला. मुळात काय की ज्येष्ठ नागरिक संघाचं रजिस्ट्रेशन करण्याचे खूपच फायदे.
याबाबतीत आमचं कोणाचंच दुमत नाही आहे. पण तो रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला जी काही मोठी यादी लागते ती बनवावी लागेल आणि त्याचबरोबर एक त्यांना परमनंट पत्ता द्यावा लागतो. झालंय काय आहे की आपला इथे कोणाचा परमनंट पत्ता देणार, घरचा तर देऊन चालणार नाही. त्यामुळे काही इतर सोसायट्या ज्या असतात त्यांच्याकडे सोसायटीचं ऑफिस किंवा फेडरेशनचं ऑफिस किंवा क्लब हाऊस असं काहीतरी एक जागा असते की ज्याच्यामध्ये सोसायटीत NOC देऊन तो पत्ता कायमचा मिळतो. तर मूळ अडचण एवढीच आहे की कायमचा पत्ता काय आम्ही द्यायचा, ती अडचण आहे. ते जर सुटलं तर आम्ही रजिस्ट्रेशन करू शकू. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात 5000 ज्येष्ठ नागरिक संघ आहे. डोंबिवलीमध्ये जी समन्वय कमिटी आहे त्याच्याशी मी संलग्न आहे, ज्याच्यात 21 क्लब आहे. मुख्य म्हणजे आता ह्यांनी सांगितलं पत्ता वगैरे हे तांत्रिक गोष्टी झाल्या, पण तिथे अध्यक्ष नेमायला लागतो, सेक्रेटरी, ट्रेझरर, मग एक कमिटी, दर वर्षाला कमिटी बदलणं. पण आपण इकडे जी ज्येष्ठ नागरिकांची जी घडी घातलेली आहे ह्याच्यात अघोषित प्रत्येकजण स्वयंभू आहे आणि खूप आनंदात कुठचेही तंटे नसताना आपण 5 ते 9 मध्ये जसे वर्ग बदलतात तसे सीट ॲडजस्ट करत करत, म्हणजे कोण तिकडून आला की कोण उठतो, इतक्यात आपण ज्येष्ठ नागरिक संघ करण्याचा विषय नको करूया. कारण ना तो एक वेगळा एपिसोड आहे, त्याला बरेचसे हे आहेत आणि मी त्याच्या आतमध्ये आहे. हां, त्यामुळे ती मी म्हणजे ह्यांनी तांत्रिक माहिती काढलेली आहे पुरेशी, पण बाकीची माहिती पाहिजे त्याच्यात असू. आता बोला आणि मग मी जरा सगळा विषय छान समअप करेन. आता कसं आहे माहिती आहे की आमचा सुप्रभात ज्येष्ठ नागरिक संघ आहे समतानगरला. कोण जात असेल तुमचं तर बघा काय असतं, गव्हर्नमेंटच्या काय स्कीम येतात, काय येतात, त्याचे फायदे काय देणं वगैरे असेल तर आपण त्या पण करू शकतो. म्हणून माझा हा प्रयत्न आहे. एक पहिला आहे काहीतरी भेटलं झालं तर करू आपण. अजून काय असेल तर त्याच्यातनं कसं रजिस्टर असेल म्हणजे तर काहीतरी फायदा जर झाला तर तेवढं सरकार आपलं आहे हे आहे, तेवढं फायदा होतील तेवढं करून घेऊ, एवढं माझं हे आहे. आणि दुसरं काय अडचण असेल ह्याचं, तुम्ही जर क्लब हाऊसचं दिलं किंवा काय दिलं ॲड्रेस नसेल तरी आपण रजिस्ट्रेशन करून घेऊ, एवढं मी तुम्हाला सांगून देऊ. याचा ना ज्येष्ठ नागरिक संघाचा गव्हर्नमेंटशी काही संबंध नाही. फेस्कॉम म्हणून एक बॉडी आहे. कारण पहिला ज्येष्ठ नागरिक संघ 1976ला डोंबिवलीमध्ये रोटरी क्लबने आणला, त्याचा मी मेंबर आहे पहिला. हां, आता आपला आणि तेव्हा तो आशियातला पहिला होता, कारण हे लंडनची कॉपी केली होती. याचा गव्हर्नमेंटशी काही संबंध नाही आहे. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आपल्या इंडिव्हिज्युअलला मिळतील. त्यामुळे हा ज्येष्ठ नागरिक हे फेस्कॉमच्या अंडर येतं. बरं, आज इतका छान दिवस आहे, आपण आपल्या आनंदी व समाधानी जीवनावर आता जाणारच आहोत. पण असं एक छान जुळून आलं आहे आणि ह्याच्या मागे आमचे सूत्रधार म्हणजे उदय देशपांडे. त्यांना उदय म्हटलेलं आवडत नाही, मित्रमंडळी उदू म्हणतात. का हो, उदू म्हटलं की बरं वाटतं ना, उदी. तर ते एक आपल्यामध्ये छान बॉन्डिंग आहे. पण आज लक्षात घ्या, आयरे स्वतः आले आणि आज आपण व्यवस्थित लाईट लावलेल्या आणि तिथे पॉईंट आहेत. आजचा कॅमेरा आपण पॉवरवर लावला आहे. हां, आणि हे सुख आम्हाला, कारण ना वाढदिवस आमचे ना उदंड होतात सगळे, महिन्याला 2 वगैरे वाढदिवस होतात. तेव्हा आम्ही सगळी नाटकं करतो, थोडासा माईक सिस्टीम, कॅमेरा वगैरे, आणि एन्जॉय करतो आणि ते यूट्यूबवर टाकतो. जर तुम्हाला आजचा कार्यक्रम कोणाला कळवायचा असेल तर ती लिंक येईल तुम्हाला. नाही म्हणजे हे दुसरं म्हणजे त्यामुळे आयरेनसाठी एक टाळ्या होऊन दे. हां, कारण काय आहे माहिती आहे, केलं हे खूप आहे. बघा, गरजा आणि अपेक्षा याच्यात खूप फरक आहे. ही आमच्या खूप गरजा आहेत, जसं पाण्याचा विषय आता फेडरेशनच्या लोकांबरोबर झाला, किंवा ही बैठक म्हणजे निवांत मला वाटत नाही आहे. मी फार
कॉलर ताट करून सांगतो की आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे हपटाऊन ग्रीनवूड्सच्या 6 बिल्डिंगमधले 40-50 लोक आम्ही एकत्र आहोत जेंट्स, आणि हे सांगायला एवढी हुशारकी वाटते. मी डोंबिवलीला आठवड्यातून 3दा जातो, त्यामुळे हे सगळं मी तिकडे पण नेसवत असतो. तर आयरे खरोखर पाठीशी राहा. आयरे काय, आमचे सूर्यवंशी काय, की आपण एक एक गोष्टी करूया. जो गार्डनचा विषय मगाशी झाला, त्याच्यानंतर साहेब आपलं नाव सांगा. त्या दिवशी आरतीने आपल्याला 3 दिवसापूर्वी मेडिटेशनचे क्लास घेतलेला आहे, ते आपल्याला गरजेचं आहे. त्यांच्याकडे तेवढीच आत्मीयता आहे. तर तुमचे पण आभार नाही मानत आहे, तुमच्या ऋणात राहू आम्ही. हां, त्याच्यानंतर आपल्या एक विंगचे सेक्रेटरी प्रमोद. तर ही इतकी तरुण छान स्ट्रॉंग मंडळी आहेत आपल्याकडे की ह्यांच्या भरोशावर आपण काहीही करू शकतो. आम्ही गेल्या वर्षी पिकनिकला गेलो होतो. सकाळी 5:30 वाजता एक 15-17 तरुण खाली होते, ज्यांनी इडलीपासून पाण्यापासून आमची व्यवस्था केली. आम्हाला सांगितलं होतं अमक्या ठिकाणी आलात की आम्हाला कळवा. आल्यानंतर परत ती मंडळी इकडे होती. मग मला कोणीतरी विचारलं, ही मंडळी सगळी तुमच्या ज्येष्ठांचे मुलगे वगैरे आहेत का? तर म्हणाल नाही, आमचा संबंध मुलग्यासारखा आहे. पण आणि हे तुम्हालाही माहिती आहे रे, आणि मी तुम्हाला कमी बघितलं असेल कारण त्या दिवशी मी नव्हतो, पण नंतर हां, पण कीप इट अप. आणि हे बघा, कैलासचं आपण कौतुक करतो इथे पाण्यासाठी. आपण सगळ्या व्यवस्था करू आणि त्या होत जातील. आज फक्त सगळ्या विषयाचं सुतोवाच्य झालेलं आहे आणि पुढच्या गोष्टी होतील. हे बघा, तसं इथे कोण लीडर वगैरे नाही आहे. जे यांनी सांगितलं ना, आमचे सगळेच अध्यक्ष आहेत, सगळेच सेक्रेटरी आहेत, सगळेच खजिनदार आहेत. आमच्याकडे तसं कोणाला पद कोणाला नको आहे, कारण सगळे आता रिटायर झालेले. आता सगळ्यांना ते काय पद हे नको आहे. आम्हाला कोणालाही पदाची अभिलाषा नाही आहे. आता समोरच करते. त्याच्यापूर्वी एकच तुम्हाला फेडरेशनला मला काय थोड्या गोष्टी आठवत आहेत. ही जी भिंत आहे, ही फेडरेशन संपूर्ण पांढऱ्या रंगाने रंग देव, म्हणजे आता काय लाईट आली, थोडा उठाव आला. ही जर भिंत जर तुम्ही रंगवून दिली म्हणजे व्हाईट कलर, आणि त्याच्यावर काही जर चित्र वगैरे काढला, तर मला वाटतं फार चांगलं दिसेल. एक आम्ही सगळ्या लोकांनी ठेवून एक ठरवलं आहे की आता झाले एवढं लाईट आहे, सगळं प्रकाश पडते. तुम्ही बघा, प्रत्येक सोसायट्यामध्ये व्हाईट वॉच मारले आणि कलर काढलेले. आपल्याकडे खूप आर्टिस्ट आहेत, त्यांना सांगू की तुम्ही काही करा, आपण त्यांचं मानधन होतो. एक ते तुम्हाला जमते की नाही बघा, म्हणजे आपल्या फेडरेशनला. आता दुसरी गोष्ट, आम्ही ते प्रत्येक आता म्हणजे कोणाला काय बोलायचं आहे का आणखी नाही. आता आम्ही समारोह करण्यापूर्वी आम्ही ते नेहमी बसतो. जवळजवळ आता कोणी सांगितलं किती आहेत आपले मेंबर? 55. आमचे 6 बेंचेस असतात, तर आम्हाला बसायला नेहमी प्रॉब्लेम पडतो. तर आमच्या सीच्या सेक्रेटरीने आम्हाला ब्लँक चेक दिलेला आहे, तुम्हाला काय पाहिजे तेवढे हे घ्या, चेअर घ्या, तुम्हाला लाईट पाहिजे तेही त्याने दिलेले आहे. तर मी सर्वांतर्फे सीच्या सेक्रेटरी आणि त्या कमिटीचे अभिनंदन करतो, थँक्स म्हणतो. आणि काय आहे का आपल्याला कोणाला काय सांगायचं कोणाचे आभार? म्हणजे आता खरं आभार प्रदर्शन आहे. आता तुमचं तर केलेच आभार प्रदर्शन, करतोच आहे आणखी. नाही काय आहे का कोणाला सांगायचं आहे का? हां, कोणाला? अहो बोला ना, या ना. अहो हे जे आपलं स्टेज आहे ना, काय घाबरायचं नाही. आपलीच माणसं आहेत, आपणच बोलणार. कोणी काही बोला, म्हणजे काही बोला म्हणजे अगदी हे नाही, सोडून नाही बोला, पण कसंही बोला, म्हणजे काय घाबरायचं नाही. हे हां, आता ह्यांची ओळख देतो तुम्हाला. हे मदन पाटील, हे आमच्या बिल्डिंगमध्येच आता 7-8 महिन्यापूर्वी राहायला आलेले आहेत. ह्यांची सगळ्या सरकारी कामामध्ये खूप ओळख आहे. म्हणजे जे आपल्याला माहिती आहे, सरकारी कामामध्ये एजंट लागतात ना, त्या एजंटशी यांचे संबंध चांगले आहेत. म्हणजे तुम्हाला कुठल्याही कामासाठी तिकडे चक्र मारावं लागतात, ते लागत नाही. आणि
पैशाच्या मध्ये सुद्धा ते जवळजवळ 20 ते 25% तुमचे पैसे वाचवतात आणि त्यांनी आमच्या इथे त्या बऱ्याच लोकांची कामं करून दिलेली आहेत आणि ह्याला स्वतःला आवड आहे. मुख्य म्हणजे ह्याला पैशाचा लोभ नाही आहे. हो खरं आहे ना. हाडीगाव तुम्ही काय. नमस्कार, माझं नाव मदन पाटील. मी सीमध्ये राहतो आहे. सीमध्ये 2205मध्ये राहतो मी. माझं नाव मदन पाटील. मी प्रॉपर ठाणे जिल्ह्याचा रहिवासी आहे, शेतकरी म्हणून. आणि शिवाय काय मी यापूर्वी मी पाचपाकडी विभागात राहत होतो. तिथेही सोसायटीचं मी 25 वर्ष कार्य केलं. मी अध्यक्षच होतो. मी तिथेही बिल्डिंग बांधून दिल्या, बऱ्याचशा कामं मी केली. थोडंसं मला त्या आता मी ज्येष्ठ नागरिक झाल्यामुळे काही गोष्टी आता मला त्या कामाच्या झेपत नाही, पण थोडं सरकारी कामाबद्दल बोलले, थोडं मी कामं करतो. कोणत्या अडीअडचणी असल्याला मदत करतो. त्याशिवाय मी आपल्याला पण कोणाला अडीअडचणी असली तर मला सहकार्य करीन, मी जरूर सहकार्य करेन. आणि आज अपडाऊन सोसायटीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज 2025च्या नवीन वर्षाला मी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी आज जांभळी नाक्यावर गणपतीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाऊन आज मी गुलाबाचं फूल आणि हरवळ दिली आणि एक संकल्प केला की आमच्या सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना चांगला एक उत्साह द्या, असंच कार्यक्रम चालू झाले पाहिजेत असे मी जाहीर करतो. धन्यवाद. मी आभार मानत नाही आहे. आता आपण जमलो ज्येष्ठ नागरिक म्हणून, हो की नाही? तर आपल्या उद्दिष्टांवर जाऊया. आपलं एकच उद्दिष्ट आहे सगळ्यांचं की प्रत्येक क्षण आनंदी आणि समाधानी जगायचं आहे. एकच उद्दिष्ट. आज आला होता एक मेसेज 365 दिवसाचा. मी म्हटलं गुणिले 24 तास गुणिले 60 मिनटं गुणिले 60 सेकंद प्रत्येक क्षण. आणि आपल्यापैकी कोणालाही जर वैयक्तिक नाराजी किंवा मूड जाणं वगैरे असेल तर आपण सगळे एकमेकांसाठी उभी राहूया. कारण आता आपल्याला 100चं बजेट ठेवून जगायचं आहे. किती जगायचं आपल्या हातात नाही आहे, पण कसं जगायचं आपल्या हातात आहे. आणि एवढा एक छान जर 55 जणांचा ग्रुप आपण असू आणि आपण एवढे छान जगतो, कसलंही मतभेद नाही, मनभेद नाही, म्हणून तरुण मंडळी आपल्याला जोडलेली आहेत, हे लक्षात घ्या. आणि हे प्रत्येकाच्या घरात पण तसंच असायला पाहिजे, म्हणून ते इथे दिसतंय. तर आपला एकच संकल्प आहे, प्रत्येक क्षण आनंदी व समाधानी जगायचं. आता शेवटचं सगळ्यांनी बोललेले पुष्कळ, सगळ्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. अशाच प्रकारे हा आपला जो सिनियर सिटीजन ग्रुप आहे त्याची वाढ होत राहू द्या. आणि सगळ्यांनी या ठिकाणी गुण्यागोविंदानं की या ठिकाणी आल्यानंतर आपले मतभेद कुठलेही न मांडता किंवा राजकीय गोष्टी न करता, कुठल्याही कोणत्याही पक्षाचा असू द्या, आपण सगळेजण एक आहोत हे समजून चालूया आणि आनंद घेऊया. की या ठिकाणी एक सूचना करावीशी वाटते की आपले 6 विंग आहेत, 6 विंगमधून साधारणपणे एक 2-2 माणसाची साहेबुनी 12 माणसाची एक कमिटी व्हावी. प्रत्येक विंगमधून 2-2 घेऊन काहीतरी त्याला एक रूप यावं या दृष्टिकोनातून की त्याच्यातून कोण मोठा आणि कोण छोटा असं नाही. आणि तेही ऐका, तेही आपले प्रॉब्लेम विंगचे नाही आहेत. आपले विषय हा ज्येष्ठ आहे, त्यामुळे ज्येष्ठांमध्ये विंग नको. हां, हे माझं सूचना आहे. चालेल. कारण आता आपल्या देशपांडेने सांगितल्याप्रमाणे प्रत्येकजण अध्यक्ष आहे. हां, बरं, चालेल. तर सगळेजण कुठल्याही कमिटी न करता सगळेजण गुन्हेगारीनं राहूया. या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल कमिटीच्या वतीनं, आपल्या सिनियर सिटीजन संघाच्या वतीनं मी सगळ्यांचं आभार मानतो. या ठिकाणी आपण आला, असेच प्रत्येक कार्यक्रमाला जे वाढदिवस तयार या ठिकाणी साजरे केले जातील त्या ठिकाणी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा हीच अपेक्षा करतो. आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता कार्यक्रम तर संपलाच आहे, परंतु सर्व सिनियरने एक लक्षात ठेवा, 21 जानेवारीला आपल्या सिनियर सिटीजनची वाड्याला पिकनिक जाणार आहोत.
19 अरे हा सॉरी 19 नाही म्हणाय आता लक्षात आलं आम्ही म्हातारे झालो 19 जानेवारीला आपल्याला वाड्याला गवाळे म्हणून राहतात त्यांनी तिथे एका फार्म हाऊसवर आपली सगळी व्यवस्था केलेली आहे. तर आपण तिकडे सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणार आहोत. तर 1 आजपासून ते 5 रविवारपर्यंत 2000 रुपये त्या ज्याला यायचं आहे, कारण आम्हाला बस बुक करायची असते. त्याच्यामुळे आधी किती लोक आहेत काय आहे ते बघावं लागतं. काय हो असं नका बोलू. सिनियर सिटीजनकडे पैसे नाही तिकडे बघा सगळे इन्व्हेस्टर येतात आमच्याकडे, सगळे बँकवाले. हो बँकवाले इथे येतात ना, ते तिथे कोणी शिरत नाही, इकडे येतात कारण त्यांना माहिती आहे तिथे भरलेले रिटायर झालेले आहेत. हां तर तुम्ही प्रॉब्लेम असेल ना, ऐका एखाद्याला प्रॉब्लेम ऐका हो वेगळे ऐका तसं नाही. ऐका ज्याला काय प्रॉब्लेम आहे ना त्यांनी सांगावं. आणि मी तुम्हाला 100% सांगतो आपल्याकडे असं कोणी, आता आम्ही प्रत्येकाची लस ओळखली हे सांगतो. अहो आपण साधा दत्त जयंतीचा कार्यक्रम केला तर लगेच लोकांनी 10,000 रुपये दिले. अशी लोक आहेत आपल्याकडे. त्याच्या पैशात चांगला आहे आणि पडला तर त्याला आपण करू की, पण पुढल्या ह्या रविवारच्या आत पैसे द्या. लाडू पाटील त्यांच्याकडे द्यायचे म्हणजे कन्फर्म होईल आणि आम्हाला लगेच बस बुक करावं लागेल त्याच्यासाठी. काय झालं का सगळं? मग आता आजचा कार्यक्रम संपला.